काही दिवसांपूर्वीच अवकाळीनं अनेक जिल्ह्यांना झोडपलं, त्यामुळे अनेक शेतकरी आणि शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा पाऊस काही जाण्याचं नाव घेत नसल्यामुळे बळीराजाची मात्र चिंता वाढली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवतो, सकाळी थोडीफार थंडी लागते. यासोबतच आता पाऊस सुद्धा सुरू झालाय. भारतीय हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा अलर्ट आहे. कर्नाटक पासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. दरम्यान धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे, तर राज्यातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याचं म्हटलं गेलंय. शिवाय पुढील 2 दिवस सुद्धा पाऊस कायम राहणार असं सुद्धा म्हटलं गेलं असून याशिवाय निफाड इथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची अर्थात 12.4 तापमान हे नोंदवलं गेलं असून ब्रह्मपुरी इथे उच्चांक गाठलाय, अर्थात 36.4 अंश सेल्सिअस तापमान हे तिथे नोंदवण्यात आलंय. परंतु या अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून याचा नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो असं देखील आता म्हटलं गेलं.